चैतन्यं शाश्वतं शान्तं व्यमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृतचा 8वा अध्याय साररूपानं बघणार आहोत. शिवलीला अमृतच्या 7व्या अध्यायामध्ये वज्रभाऊ राजा, सुमती राणी आणि भद्रायू बाळ ह्याचं आख्यान आपण बघितलं. प्रदोष व्रताचं महत्त्व बघितलं. भद्रायू जो होता तो वज्रभाऊंनी सुमतीला आणि भद्रायू वाडाला अरण्यात नेऊन सोडलं. असाध्य रोग झाल्यामुळं आणि पद्माकर नावाच्या व्यापाऱ्यानं त्यांना घरी आणलं. आपल्या मुलीप्रमाणे सुमतीचं पालन केलं, भद्रायूचं पालन केलं, मुलगी समजून सांभाळ केला. आणि पुढे तो भद्रायू बाळ मृत्यू पावला. तिथं यती आले, यतींनी भस्म दिलं आणि ती भस्म लावल्यानं भद्रायू बाळ जिवंत झाला. ही आख्यान आपण 7व्या अध्यायामध्ये बघितलं. त्याच्या पुढचं आख्यान 8व्या अध्यायामध्ये राहिलेलं भद्रायूचं आख्यान सुजी शौनक मुनींना सांगत आहेत. पुढचं आख्यान सांगू लागले तर जो ही भद्रायू बाळ होता तो 12 वर्षाचा झाला. तेव्हा सद्गुरू यती ते पुन्हा भेटायला आले. भद्रायूला आणि सुमती राणीला भेटायला पद्माकराच्या नगरीमध्ये आले. आदर सत्कार झाला, सन्मान केला. अत्यंत प्रीतीनं सद्गुरूचं पादपूजन केलं. अतिशय आनंद झालेला होता सद्गुरू घरी आले म्हणून. आणि सद्गुरूचा आशीर्वाद भद्रायूला प्राप्त झाला. सद्गुरूंनी भद्रायूला अनेक आशीर्वाद दिले. भद्रायूला एक शंख दिला. त्या शंखाचा नाद आवाज झाल्याबरोबर शत्रुसैन्य मूर्छित पडत होते. अशी शक्ती त्या शंखामध्ये होती. असा शंख यतींनी भद्रायूला दिला. एक खड्ग दिलं. ती खड्ग विजयी, त्याच्या टोकाला विजयी लक्ष्मी बसवलेली होती. कुठंही खड्ग घेऊन गेलं तरी विजयच प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. भद्रायूला अनेक आशीर्वाद दिले. दीर्घ आयुष्य प्राप्त होईल, सुखी होशील, तुझ्या सदनामध्ये भाग्यलक्ष्मी राहील, धनलक्ष्मीचा वास असेल, तुझ्या भाऊमध्ये बलशाली अशी लक्ष्मी राहील, तुझ्या खड्ग जी दिलं त्याच्या टोकाला विजयाची लक्ष्मी राहील. अशा प्रकारे अनेक आशीर्वाद दिले. भद्रायूला नीतीही सांगितलेली आहे. भद्रायू, तू राजकुमार आहेस आणि राजानं कसं राहावं, प्रजेला कसं सांभाळावं, आपल्या मुलाप्रमाणे प्रजेचं पालन करावं. राज्य करत असताना आपली शक्ती बघावी, बलवंताबरोबर स्पर्धा करू नये, महाढवात उडी घालू नये. बलवंताच्या स्पर्धा केली तर आपलाच नाश होतो. अशा प्रकारे अनेक नीती समजावून सांगितल्या. भद्रायूला शिवरात्री प्रदोष सोमवार व्रत करावं, पर्वकाळी संभोग करू नये, ग्रहणकाळी जेवण करू नये, अनाथ प्रेतावर अग्निसंस्कार जर केले आणि ज्या लिंगाचं पूजन होत नाही, अरण्यामध्ये लिंग असतात, शिवलिंग पूजन होत नाही, अशा शिवलिंगाचं जाऊन जर पूजन केलं तर अनंत पुण्याची प्राप्ती होते. असा बराच विधिशास्त्र त्या यतीने सद्गुरूंनी भद्रायूला सांगितलं. इकडे भद्रायू 12 वर्षाचा झाला. यती गेले. जेव्हा वज्रभाऊ राज्य करत असताना त्याच्या राज्यावर शत्रूंनी स्वारी केली आणि शत्रूंनी स्वारी करून हा वज्रभाऊ राजा पराभूत झाला. पळून जाऊ लागला. शत्रूने त्याला धरलं आणि बंदिस्त टाकलं.
पराभव झालेला सगळं राज्य, सगळी संपत्ती हिरावून नेली. ही वार्ता कळाली, सुमती राणीला कळाली, भद्रायूला कळाली. भद्रायूला कळाल्याबरोबर भद्रायूनं जी गुरुनं शिवकवच मंत्र दिलेला होता तो मंत्र धारण केला. मृत्युंजय मंत्र सद्गुरूने सांगितला होता त्याचा जप केला. खड्ग हातात घेतलं आणि जो आपला पिता होता त्या पित्याला सोडवण्यासाठी वज्रभाऊ निघाला असताना पित्याला पळवून नेत होते. धनसंपत्ती सगळी नेलेली होती भद्रायूची. आणि वज्रभाऊ भद्रायूला सोडवण्यासाठी आपला मित्र जो पद्माकराचा पुत्र तोही दोघंही पद्माकर पुत्र आणि भद्रायू दोघंही निघाले. सुंदर अशी जोडी होती. जेव्हा वज्रभाऊला शत्रू पळवून नेत आहेत असं कळाल्यानंतर मागून हाक फोडलेली आहे, कोण आहात? वज्रभाऊ सारखी अशी सुंदर वस्तू चोरून नेणाराला शिक्षा मी देईल असं म्हणून ते दोघं मागून आलेले आहेत. वज्रभाऊला वाटू लागलं आपल्याला मुलगा नाही, भाऊ नाही आणि आपल्या मदतीला कोण येणार आहे? आपल्याला सोडवण्यासाठी कुणीही येणार नाही. आपलं आयुष्य असंच जाईल. परंतु हे दोन कुमार मागून धावत येऊ लागलेले होते. दोन कुमारांनी शत्रूला ललकारलं. युद्ध सुरू झालं. अनिवार्य युद्धाचा मार हा भद्रायू करू लागला. शत्रुसेना जर्जर झाली. वज्रभाऊच्या सैन्यामध्ये सुद्धा प्राण आल्यासारखा झाला. तेही आपल्या सर्व शक्तीनिशी युद्ध करू लागले. युद्ध घनघोर युद्ध झालं आणि युद्धामध्ये शत्रुसेना जी होती, मगध देशाचा राजा होता, त्याचा पराभव झाला. त्याला धरून आणलं वज्रभाऊच्या या भद्रसेन पुत्रानं. जेव्हा युद्धाला भद्रसेन जाऊ लागला तेव्हा मातेला वंदन केलेलं होतं, आईचे चरण धरलेले होते. आई वडिलाला सोडवायला मी जात आहे, मला आशीर्वाद दे आणि जी शत्रू आहे त्याला धरून मी तुझ्या पायावर आणतो, जिवंत धरून आणतो, मारत नाही. अशा प्रकारे आईचा आशीर्वाद घेऊन हा युद्धाला निघालेला होता. ज्याच्या पाठीची आईचा आशीर्वाद आहे तो पराभूत होत नाही असं शास्त्र सांगतं. माँ की दुआ खरी नहीं जाती, माँ की बदवा टाली नहीं जाती. आईचा आशीर्वाद आहे त्याला विजय प्राप्त होतो. आणि जो आईची बदवा, अंतकरणाची बदवा घेतो त्याला कुठंच विजय प्राप्त होत नाही असं शास्त्र सांगतं. आई कधीच आपल्या मुलाला शाप देत नाही, पण अंतकरणाची बदवा लागते. जेव्हा त्या आईचं अंतकरण रडतं तेव्हा मुखातून शब्द नाही सुटले तरी अंतकरण मात्र बदवा देतं आणि ती बदवा लागल्यामुळं त्याला विजय प्राप्त होत नाही. आणि या भद्रायू बाळानं आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. जे पद्माकर व्यापारी होते, ज्यांनी आपला सांभाळ केलेला आहे अशा, त्यांचाही आशीर्वाद घेतला. पद्माकर पुत्राला बरोबर घेऊन युद्ध केलं आणि युद्धात जिंकून राजाला धरून आणलं. जेव्हा हे दोघं युद्धाला गेले तेव्हा वज्रभाऊला वाटू लागलं हे कोण असतील आणि माझ्या मदतीला का आले? हे दोघं शिव आणि विष्णू असतील का? हरिहराचा जोडा असेल का? लव अंकुशासारखे सुंदर अशी ही जोडी माझ्या मदतीला कशी आली? महादेवच आणि विष्णूच धावून आले का काय? शत्रूला सुद्धा वाटू लागलं बलवान असा भीम आणि हनुमंत जसे बलवान आहेत युद्धात तसे ही दोन कुमार कोण आहेत? आणि शत्रूचा पराभव करून शत्रूला धरून आणलं, वज्रभाऊच्या हवाली केलं, बंदीमध्ये घातलं आणि भद्रायू आपला पिता जो वज्रभाऊ यांचं दर्शन घेतलं. सगळी नगरातली सेना तिथं आलेली आहे. वज्रभाऊचं दर्शन घेऊ लागली. वज्रभाऊ रडू लागला.
माझा पाया पडू नका. हा जो कैवारी आहे ज्यानं विजयलक्ष्मी मला प्राप्त करून दिली, हा कोण आहे हे मला माहीत नाही. तुम्ही ह्याच्याच पाया पडा. ह्याच्यामुळंच मी आज इथं राजा म्हणून स्थापित आहे. असं म्हणून रडू लागला. वज्रभाऊ म्हणू लागला, तू कोण आहेस, कुणाचा पुत्र आहेस आणि तू माझ्या मदतीला का धावून आलास, हे मला सांग. तेव्हा भद्रायुनं सांगितलं, शत्रू जे बंदीमध्ये घातलेले आहेत त्यांचं संरक्षण करा. मी 3 दिवसांनी तुम्हाला भेटेल आणि मी कोण आहे, कुणाचा कोण आहे, तुमच्या मदतीला का आलो, ही सर्व वृत्तांत मी 3 दिवसांनी येऊन तुम्हाला सांगेल. असं म्हणून भद्रायू बाळ आपल्या आईकडं गेला. आईचं दर्शन घेतलं. विजयलक्ष्मी प्राप्त करून घेऊन पुढे ही जे भद्रायूला विजय प्राप्त झाला ही सगळीकडं वार्ता पसरली आणि यतिरूपानं शिव परमात्मा चित्रागंध आणि सीमंतिनीकडं गेले आणि सांगितलं त्यांना, तुम्ही आता जे ऐकलेलं आहे वज्रभाऊची कीर्ती, त्याला तुमची जी मुलगी आहे ती द्या. असं म्हणून सीमंतिनी आणि चित्रांगद यांची कीर्तिमालिनी ही वज्रभाऊला दिली. विवाह ठरला. विवाह समारंभ ठरलेला आहे आणि चित्रागंध सीमंतिनी मुलीच्या लग्नाची तयारी केली. 3ऱ्या दिवशी विवाह ठरला. चित्रागंध राजाच्या नगरीमध्ये विवाह होता आणि वज्रभाऊलाही बोलावणं होतं. सगळ्यांना यायला सांगितलं. सगळी नगरी लग्नाला आलेली आहे. भद्रायू, सुमती राणी, पद्माकर हेही लग्नाला गेले. नवरदेव जेव्हा घोड्यावर बसून आलेला आहे तेव्हा वज्रभाऊनी बघितला आणि हा तर आपल्याला विजय प्राप्त करून देणारा आपला कैवारी आहे. असं म्हणून त्याच्याकडं बघून वज्रभाऊच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. वज्रभाऊ दिसल्याबरोबर भद्रसेनानं खाली उतरून वज्रभाऊच्या चरणाला स्पर्श केला. तेव्हा वज्रभाऊने हृदयाशी धरलं आणि विचारलेलं आहे, बाळा तू कोण आहेस, कुण्या जातीचा आहेस, कोणत्या गोत्राचा आहेस, कोणत्या गावामध्ये राहतोस, तुझे माता पिता कोण आहेत, हे सर्व वृत्तांत मला सांग आणि तू माझी मदत करण्यासाठी का धावून आलास. मी ह्या पराभवाच्या अग्नीमध्ये जळत असताना जसा मेघाचा वर्षाव व्हावा आणि अग्नी विझून जावा तसं तू माझ्यावर वर्षाव केलास आणि अग्नीत होरपळत असणारं माझं शरीर थंड केलंस. असा तू कोण आहेस हे मला सांग. असं म्हटल्यानंतर वज्रभाऊनं आपल्या पित्याला आपल्या मातेकडं नेलं आणि तिच्यासमोर नेल्याबरोबर ही माझी आई आहे असं सांगितलेलं आहे. वज्रभाऊला अतिशय दुःख झालं. पत्नीला वज्रभाऊनं ओळखलं. वज्रभाऊ म्हणू लागला, सुमती, मी किती दुर्भाग्य आहे, तुला आणि अशा पुत्राला मी अरण्यात टाकून दिलं, मला माफ कर. आणि अश्रुधारा वाहू लागल्या. आपल्या पुत्राला हृदयाशी धरलं. आई आणि वडील म्हणून वज्रभाऊ आणि सुमती ह्यांना सन्मान प्राप्त झाला. परंतु पद्माकर आणि पद्माकराची पत्नी यांनाही भद्रायूनं मातापित्याचा सन्मान दिला. पालन करणारे माझे मातापिता हेच आहेत म्हणून अशा प्रकारे विवाह सोहळा अतिशय थाटात पार पडला. पुन्हा पुढची कथा आलेली आहे जी कीर्तिमालिनी भद्रायू यांचा राज्य सुरू झालं. भद्रायूनं 10,000 वर्ष सुखानं राज्य केलं भद्रायूनं आणि भद्रायूच्या हाती राज्य कारभार देऊन वज्रभाऊ, सुमती राणी, पद्माकर हे अरण्यात तपश्चर्या करण्यासाठी गेले. तपसाधना करून शिव प्रगट झाले आणि भद्रायूनं वरदान मागितलेलं आहे की माझे माता पिता
आणि वज्रभाऊ त्यांची पत्नी ह्याला कैलासाला ने कैलासपद त्यांना प्राप्त झालं. भद्रायू अतिशय नीती धर्मानं राज्य करू लागला. राज्य करत असताना एके दिवशी भद्रायू आणि कीर्तिमालिनी विहार करण्यासाठी अरण्यामध्ये गेले, फिरायला म्हणून गेले. त्याच रस्त्याने एक ब्राह्मण पती पत्नी जाऊ लागले आणि ती पती पत्नी जात असताना त्या जंगलातून एक वाघ आला आणि ती वाघानं त्या ब्राह्मणाची पत्नी तोंडामध्ये धरली, घेऊन जाऊ लागला. तेव्हा ब्राह्मण रडू लागला, मोठमोठ्यानं रडू लागला आणि भद्रायूला म्हणू लागला, राजा माझ्या पत्नीला वाचव, माझ्या पत्नीचं संरक्षण कर, वाघाच्या मुखातून माझी पत्नी सोडून घे. राजानं अनेक बाण सोडले, बाणाचा वर्षाव केला, परंतु त्या वाघाने ती ब्राह्मण पत्नी ओढून नेली अरण्यामध्ये. तो ब्राह्मण रडू लागला, भद्रायूला म्हणू लागला, धिक्कार असो तुझा राजाचा आणि तुझ्या शौर्याचा, माझ्या पत्नीला तू वाचवू शकला नाहीस, तो ब्राह्मणाचं प्रतिपालन करू शकला नाहीस, तुझं राज्य जळून जावो, तुझा धिक्कार असो, अशा प्रकारे ते ब्राह्मण म्हणू लागला. तेव्हा पद्माकर तर गेलेला होता. कीर्तिमालिनी भद्रायूना त्या ब्राह्मणाला सांगितलं, माझं राज्य तू घे, मी भिक्षुक होऊन अरण्यात जातो, परंतु आक्रोश करू नकोस, तुझ्या पत्नीला मी वाचवू शकलो नाही, माझं राज्य घे किंवा तू जो मागशील ते घे, तुला म्हणशील तेवढं मी धन देतो, तू दुसरं लग्न कर. परंतु तो ब्राह्मण नाही म्हणू लागला, धनाला मला काय करायचे, पत्नीच नाही तर धनाचं काय करू, मला तुझं धन नको. जसं ज्याला काहीच कळत नाही, मूड आहे, त्याच्या हातामध्ये उत्तम ग्रंथ देऊन उपयोगच नाही, अशा प्रकारे जो तरुण आहे त्याला संन्यास देऊन उपयोग नाही. तर माझी पत्नीच नाही तर मला दुसरं काहीच नको, माझी पत्नी मला परत आणून दे. अशा प्रकारे ते ब्राह्मण म्हणू लागला, पत्नी तर मी तुझी आणून देऊ शकत नाही असं सांगितलेले भद्रायूनं. परंतु ब्राह्मण आक्रोश करू लागला, शाप देऊ लागला. म्हणून भद्रायूनं सांगितलं, तुला मागशील ते मी देतो, तू माग, तुला काय पाहिजे ते. तेव्हा त्यानं सांगितलं, मला काहीही नको आहे, मला माझी पत्नीच पाहिजे. तेव्हा भद्रायू मला, माझी पत्नी तुला दान करतो, घेऊन जा. तो जो ब्राह्मण होता तो म्हणू लागला, दे तुझी पत्नी, मी तपस्वी आहे, माझा तप मेरू पर्वतापेक्षा सुद्धा मोठा आहे, तुझी पत्नी मी घेतली तर सागरामध्ये ढेकूळ जसं पडल्यावर सागर काही मलिन होत नाही, तसं माझं पुण्य भरपूर आहे, तेवढा दोष मला लागला तर काहीच फरक पडणार नाही, तुझी पत्नी दे. तेव्हा भद्रायूनं हातामध्ये जेल घेतलं आणि पत्नीचं दान केलेलं आहे. कीर्तिमालिनी त्या ब्राह्मणाला दान करून टाकली. आणि आता आपण अग्निकाष्ट खावे, आपला ध्येय संपवून टाकावा म्हणून लाकडं जमा केले, अग्नी चेतवला आणि शंभू महादेवाचं स्मरण केलं, रुद्राक्ष धारण केले, भस्म धारण केलं आणि त्या अग्नीमध्ये महादेवाचं नाव घेऊन, कैलासनाथा तुझ्या पदाची प्राप्ती होऊ दे म्हणून अग्नीमध्ये प्रवेश केला. अग्नीमध्ये प्रवेश केल्याबरोबर अग्नी शांत झाला आणि त्या अग्नीमधून शिव पार्वती प्रगट झाले आणि भद्रायूला हृदयाशी धरलेलं आहे आणि म्हणू लागले, बाळा पुण्यवंता, काय मागायचं ते माग. पहिलं मागणं भद्रायूनं मागितलं, देवा त्या ब्राह्मणाची पत्नी परत आणून दे. तेव्हा महादेव म्हणू लागले, अरे ब्राह्मण तर मीच झालो होतो, पार्वती ब्राह्मणी झाली आणि वाघसुद्धा मीच झालो आणि त्या ब्राह्मणीला घेऊन मीच गेलो. तुझं सत्व मला बघायचं होतं, नीतिधर्म तुझ्या, किती नीतिधर्मानं तू वागत आहेस, किती ब्राह्मण प्रतिपालन करत आहेस, तुझं सत्व बघण्यासाठी
मीच वाघ झालो, भवानी ही ब्राह्मणी झाली आणि ब्राह्मणसुद्धा मीच झालो. तू माझ्या सत्वाला उतरलेला आहेस, आता माग तुला काय पाहिजे ते. भद्रा येऊन आपली आई वडील यांना शिवलोकाची प्राप्ती व्हावी, पद्माकराची पत्नी यांनाही शिवलोकाची प्राप्ती व्हावी अशी मागणी मागितली कीर्तिमालिनीला. त्या महादेवानं, त्या यती रूपात असणाऱ्या त्या शंभूनं, तेव्हा महादेवाने कीर्तिमालिनीला तू वर माग असं म्हटल्यानंतर कीर्तिमालिनी म्हणू लागली, माझे पिता चित्रागंध, माता श्रीमंतिनी पुण्यखानी आहेत, ह्यांनाही कैलासाची प्राप्ती व्हावी. दोघांनाही वर देऊन शिवपरमात्मा गुप्त झाले आणि कीर्तिमालिनी आणि भद्रसेन 10,000 वर्ष राज्य केलं, त्यांनाही कैलासपद प्राप्त झालं. असा हा 8वा अध्याय पुनीत पुण्य पावन करून देणार आहे. ह्या अध्यायाच्या श्रवणानं दूर गेलेला पुत्र, हरवलेला पुत्र परत येतो, हरवलेल्या पत्नीची भेट होते, पती पत्नीमध्ये जर दुरावा असेल तर तो निघून जातो. हा अध्याय 6 महिने श्रवण करावा किंवा पठन करावा, अनंत पुण्याची प्राप्ती होते. ह्या अध्यायाच्या श्रवणाने, हा अध्याय ऐकल्याने कैलास मानसरोवराची जी प्रदक्षिणा केल्यानंतर, कैलास पर्वताची प्रदक्षिणा केल्यानं ज्या पुण्याची प्राप्ती होते, त्या पुण्याची प्राप्ती ह्या अध्यायाच्या श्रवणानं होते असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा अध्याय परम पावन पुण्यदायक आहे आणि श्रवण करावं. पठणापेक्षा श्रवणाचं महत्त्व जास्त आहे. श्रवणानं त्याचा सगळा मधला जो मतितार्थ तो कळतो. म्हणून हा अध्याय रोज श्रवण करावा, पठन करावा, पुण्य प्राप्त करून घ्यावा आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी.